चलो. पहिलं तर माझं नाव माहिती आहे? काय? किरण सर. ओके. माझ्याकडे तुमचा जो सब्जेक्ट आहे मित्रांनो, त्या सब्जेक्टचं नाव आहे बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. ओके. आपण जनरली त्याला अकाउंट हा सब्जेक्ट म्हणतो. बट त्या सब्जेक्टचं फुल नाव काय आहे? बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. ओके. सो हा सब्जेक्ट सुरू करण्याच्या अगोदर काही आपल्याला बेसिक गोष्टी बघायच्या. जसं की अकाउंट विषय शिकण्यासाठी तुम्हाला 3 गोल्डन रूल आले पाहिजे. पाठ आहेत? अगोदर झालेत कधी? माहिती नाहीत बेटा? चला बघा बेसिक पासून एकदम 3 गोल्डन रूल्स ऑफ अकाउंटिंग. 3 गोल्डन रूल्स ऑफ अकाउंटिंग. ओके. टोटल 3 गोल्डन रूल्स आहेत बेटा अकाउंटिंगचे. हे रूल्स तुम्हाला जर आले तर अकाउंट विषय हा सोपा जायला लागेल. कारण तुमची जस्ट आता 11वी आहे आणि 11वीचं बेस हे तुम्हाला शेवटपर्यंत कामाला येणार आहे. तुम्ही पुढे चलून उद्या सीए जरी केलात, काही जरी केलात किंवा ॲज अ अकाउंटंट म्हणून तुम्ही पुढे करियर केलात, तरी सुद्धा तुम्हाला हे बेस तिथं खूप कामाला येणार आहे. आता हे 3 रूल कोणते आहेत? यातला पहिला रूल असतो पर्सनल अकाउंट. पहिला रूल कोणता आहे? पर्सनल अकाउंट. ओके. सो पर्सनल अकाउंटचा रूल काय आहे सांगू शकता का कुणी? करेक्ट. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. सॉरी. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. क्रेडिट द गिव्हर. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. ओके. काळजी करू नका. आरामात हा रूल कधी लागतो ते सुद्धा तुम्हाला सांगेल मी. सांगू शकता का कुणी हा रूल कधी अप्लाय केला जातो? पर्सनल अकाउंटचा रूल कधी लावला जातो? सांगू शकता? चल बघा पर्सनल अकाउंटचा रूल कधी लावला जातो? जेव्हा ट्रान्झॅक्शन मध्ये पर्सन असतो. ट्रान्झॅक्शन मध्ये कुणाचं नाव मेन्शन केलेलं असतं? पर्सनचं नाव जेव्हा मेन्शन केलेलं असतं त्या टाइमला तुम्हाला पर्सनल अकाउंटचा रूल अप्लाय करायचा असतो. ओके. सो बघा इफ ट्रान्झॅक्शन्स रिलेटेड टू पर्सन्स, इफ ट्रान्झॅक्शन रिलेटेड टू ए पर्सन, म्हणजे जर तुमचं ट्रान्झॅक्शन कुणाशी रिलेटेड असेल? पर्सनशी रिलेटेड असेल. ट्रान्झॅक्शन मध्ये तुम्हाला एखाद्या व्यक्तीचं नाव दिसत असेल तरच तुम्हाला कोणता रूल लावायचा आहे? पर्सनल अकाउंटचा रूल लावायचा. मग रूल काय म्हणतो? डेबिट द रिसिव्हर आणि क्रेडिट द गिव्हर. म्हणजे जो व्यक्ती कोण आहे? रिसिव्हर आहे, त्याचं अकाउंट आपल्याला डेबिटला लिहायचे. जर्नल एंट्री करताना तर हे रूल खूप कामाला येणार आहेत तुम्हाला. ओके. आणि जो व्यक्ती गिव्हर आहे, रिसिव्हर म्हणजे ज्याला भेटायला बेनिफिट तो, आणि गिव्हर म्हणजे कोण? जो व्यक्ती बेनिफिट देतोय तो व्यक्ती कोण झाला? गिव्हर झाला. मग त्याचा अकाउंट आपल्याला काय करायचंय? क्रेडिटला रेकॉर्ड करायचंय. हा झाला पहिला रूल तुमचा पर्सनल अकाउंटचा. त्यानंतर दुसरा रूल कोणता आहे हो आपला? आपला सेकंड रूल असणार आहे रिअल अकाउंट. रिअल अकाउंट. सांगू शकता कुणाला माहिती आहे हा रूल? ओके. करेक्ट बेटा. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. दोन शब्दांवर फोकस आहे मित्रांनो, कम्स इन आणि गोज आउट. ओके. आता हा रूल कधी अप्लाय होतो ते सुद्धा बघणं गरजेचं आहे आपल्याला. रिअल अकाउंटचा रूल कधी असतो? जर तुमचं ट्रान्झॅक्शन असेट्सशी रिलेटेड असेल.
पर्सनल अकाउंटचा रूल कधी लावतो आपण? तुमचं ट्रान्झॅक्शन कुणाशी रिलेटेड असेल? पर्सनशी रिलेटेड असेल. मग रिअल अकाउंटचा रूल कधी लावला जातो? तुमचं ट्रान्झॅक्शन कुणाशी रिलेटेड असेल? असेट्सशी रिलेटेड असेल. इफ ट्रान्झॅक्शन रिलेटेड टू असेट. इफ ट्रान्झॅक्शन्स रिलेटेड टू असेट्स. ओके. बघा, जसं पर्सनल अकाउंट मध्ये तुम्ही रिसिव्हर आणि गिव्हर या दोन शब्दांवर फोकस होतं, तसं रिअल अकाउंट मध्ये कम्स इन आणि गोज आउट या दोन गोष्टींवर तुमचा फोकस असला पाहिजे. ओके. तिसरा रूल कशाचा आहे? लास्ट रूल असेल तुमचा गोल्डन अकाउंटचा, नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंट. ओके. सांगू शकता का रूल? माहिती आहे? करेक्ट. इन्कम अँड प्रॉफिट्स. ओके, नो इश्यू. ओके. सो आपला रूल काय आहे बघा. बेटा, रूल आहे आपला, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. डेबिट ऑल expenses and losses. Credit all income and gains. Credit all income and gains. गेन्स म्हणजे काय हो? प्रॉफिट. गेन या शब्दाचा अर्थ काय होतो? प्रॉफिट. आता हा रूल काय म्हणतो बघा. हा रूल कधी अप्लाय होतो ते सुद्धा आपल्याला बघायचे. ओके. हा नॉमिनल अकाउंटचा रूल आहे मित्रांनो. हा रूल कधी अप्लाय होतो? जर तुमचं ट्रान्झॅक्शन कशाशी रिलेटेड असेल? इफ ट्रान्झॅक्शन रिलेटेड टू एक्सपेन्सेस, कॉमा लॉसेस, कॉमा इन्कम्स अँड गेन्स. गेन्स म्हणजेच काय? प्रॉफिट. म्हणजे जर तुमचं ट्रान्झॅक्शन एक्सपेन्सेस, लॉस, इन्कम किंवा प्रॉफिटशी रिलेटेड असेल तर त्या टाइमला तुम्हाला कोणता रूल अप्लाय करायचा आहे? नॉमिनल अकाउंटचा रूल अप्लाय करायचा आहे. आता हा रूल म्हणतो काय बघा. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. जर तुमच्या बिझनेसला खर्च झाला किंवा लॉस झाला तर त्याला कुठं रेकॉर्ड केलं जाईल? डेबिटला रेकॉर्ड केलं जाईल. क्रेडिटचा रूल काय म्हणतो? क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. व्हॉट इज मीन बाय गेन्स? प्रॉफिट. गेन्स म्हणजे काय? प्रॉफिट. जर तुमच्या बिझनेसला इन्कम होत असेल किंवा प्रॉफिट होत असेल तर तो क्रेडिटला रेकॉर्ड केला जाईल, आणि जर तुमच्या बिझनेसला खर्च होत असेल किंवा लॉस होत असेल तर तो कुठे रेकॉर्ड केला जाईल? डेबिटला रेकॉर्ड केला जाईल. लक्षात राहतील 3 रूल. हे 3 रूल तुम्हाला पाठ असलेच पाहिजे. विदाऊट या तिन्ही रूलच्या तुम्ही तुमचा अकाउंट विषय शिकू शकत नाही. पॉसिबलच नाही. म्हणजे तुम्हाला जर अकाउंट विषय परफेक्ट शिकायचा असेल तर तुम्हाला हे 3 रूल काय असले पाहिजे? पाठ असले पाहिजे. कोणता रूल कधी अप्लाय करतात हे सुद्धा माहिती असलं पाहिजे. ओके. सो आता हे 3 रूल लिहून घ्या तुम्ही तुमच्याकडे नसतील तर. चलो डन बेटा. पुढे जाऊयात आपण. हे 3 रूल पक्के लक्षात ठेवायचे आपल्याला. अकाउंटिंगचे किती गोल्डन रूल्स आहेत? 3 रूल. पहिला रूल कोणता आहे आपला? पर्सनल अकाउंट. रूल काय म्हणतो? डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. बेनिफिटचा जो रिसिव्हर आहे त्याला डेबिट द्या आणि बेनिफिटचा जो गिव्हर आहे त्याला
क्रेडिट द्या. दुसरा रूल कोणता बघितला आपण? रिअल अकाउंट, डेबिट व्हॉट कम्स इन. आता हा रूल कधी लागतो? असेटशी रिलेटेड असेल तर लागतो. जर बिझनेसमध्ये असेट येत असेल तर तिला डेबिट द्या आणि बिझनेसमधून असेट जात असेल तर तिला क्रेडिट द्या. तिसरा रूल कधी कोणता होता आपला? नॉमिनल अकाउंट. हा रूल कधी अप्लाय करायचा? जर बिझनेसला एक्सपेन्सेस होत असेल किंवा लॉस होत असेल त्याला डेबिट दिलं जाईल. जर बिझनेसला इन्कम होत असेल किंवा गेन होत असेल तर त्याला काय केलं जाईल? क्रेडिट दिलं जाईल. सो आपण जाऊयात आता पुढच्या पॉइंटकडे. ओके. आता पुढचा पॉइंट आपल्याला काय बघायचंय बघा ते. अ, हे तर झाले गोल्डन रूल. पण अजूनही काही गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला या सब्जेक्टमध्ये कंटिन्युअसली रिपीट होणार आहेत. कंटिन्यू मध्ये येणार आहेत बेटा या गोष्टी. ओके. सो ह्या काही अकाउंटिंगच्या बेसिक टर्म्स आहेत ह्या आपण शिकणार आहोत. बेसिक टर्म्स ऑफ अकाउंटिंग. अकाउंटिंग हा विषय तुम्हाला शिकण्यासाठी ह्या काही बेसिक टर्म्स आहेत ह्या टर्म्स आपल्याला शिकून घ्यायच्या आहेत. एक 10-12 टर्म्स आहेत. तशा तर भरपूर टर्म्स आहेत, पण काही बेसिक टर्म्स आहेत की ज्या आपल्याला कंपल्सरी शिकणं गरजेचं आहे. त्या टर्म्स आपण आता बघणार आहोत. ओके. सो सुरुवात करणार आहोत आपण. आता मला सांगा, एकदम स्टेप वाईज जाऊयात आपण. बिझनेस सुरू करायचा आहे हां. काय नाव बेटा? जागृती, सॉरी. ओके. जागृती बिझनेस सुरू करण्यासाठी कशाची गरज असते? पैसा. बरोबर आहे. मग आता अकाउंटिंगच्या लँग्वेजमध्ये त्याला काय म्हणलं जाईल? गुड्स नाही. ते म्हणजे वस्तू झाल्या. कॅपिटल. काय म्हणलं जातं? कॅपिटल. म्हणजे तुम्हाला बिझनेस सुरू करायचा आहे, तर पहिली गोष्ट काय लागणार आहे बेटा तुला? कॅपिटल. यू नीड कॅपिटल टू स्टार्ट बिझनेस. मग तुम्हाला पहिली कन्सेप्ट शिकायची की कॅपिटल म्हणजे काय? कॅपिटल म्हणजे काय? ही कन्सेप्ट तुम्हाला पहिले शिकून घ्यायची. ओके. सांगू शकता का बरं कॅपिटल म्हणजे काय? ओके. क्लिअर. करेक्ट आहे. बिझनेसमध्ये बिझनेसच्या ओनरने जो पैसा इन्व्हेस्ट केलेला असतो त्याला काय म्हटलं जातं? कॅपिटल म्हटलं जातं. अमाउंट इन्व्हेस्टेड बाय ओनर इन बिझनेस. अमाउंट इन्व्हेस्टेड बाय ओनर इन बिझनेस. बिझनेसच्या ओनरने बिझनेसमध्ये जो पैसा टाकलाय त्याला काय म्हटलं जातं? कॅपिटल म्हटलं जातं. क्लिअर राहील? चला मग आता मला सांगा बिझनेसमध्ये पैसा आला, कॅपिटल आलं. तो पैसा तसाच ठेवणार आहोत का आपण बिझनेसमध्ये काउंटरमध्ये? नाही ना. मग काय करणार? त्याच्यापासून आपण काही असेट्स परचेस करणार. आता बिझनेस चालवायचा म्हणल्यावर असेट्स लागतील. लाइक फर्निचर, मशिनरीज, प्लांट्स या गोष्टी तुम्हाला लागणार आहेत. मग आता तुम्हाला पुढची कन्सेप्ट बघायची आहे असेट्स. पुढची कन्सेप्ट काय असणार आहे आपली? असेट. सांगू शकता का बरं असेट म्हणजे काय? बिझनेस प्रॉपर्टी. चला हे झालं. अजून शॉर्टकट मध्ये अजून काय सांगू शकता चांगल्या पद्धतीने? असेट म्हणजे काय? प्रॉपर्टी हेल्ड बाय बिझनेस. प्रॉपर्टी हेल्ड बाय बिझनेस फॉर कॅरिंग बिझनेस ऍक्टिव्हिटीज. म्हणजे तुमच्या बिझनेसचे व्यवहार चालवण्यासाठी, तुमचा बिझनेस चालवण्यासाठी बिझनेसकडे जी प्रॉपर्टी असते तिला काय म्हटलं जातं? असेट्स म्हणलं जातं. आता याच्यामध्ये फक्त असेट म्हणजे तुमचं बिल्डिंग, फर्निचर, प्लांट, मशिनरी ह्याच गोष्टी नाही. तर कुणाकडून तुम्हाला पैसा येणं असतो ती सुद्धा तुमची काय असते? असेट असते. बँकेमध्ये तुमचे पैसे असतील जमा ती सुद्धा तुमची काय आहे? असेट आहे. तुमच्याकडे काही कॅश बॅलन्स असेल तर ते सुद्धा तुमचं काय आहे? असेटच असणार आहे. लक्षात राहू द्या. तसं आपण बेसिक शिकताना पूर्ण डिटेलमध्ये आपण फक्त हा एक डायग्राम बघतोय. या गोष्टी तुम्हाला डिटेलमध्ये मध्ये शिकवल्या जातील नंतर. ओके. असेट्स मीन्स प्रॉपर्टी हेल्ड बाय बिझनेस. प्रॉपर्टी हेल्ड बाय बिझनेस. असेट्स मीन्स प्रॉपर्टी हेल्ड बाय बिझनेस. ओके. चला आता बघा. बिझनेस मध्ये ना जसे असेट येतात तसे असेट सोबत पॅरलल मध्ये काय येतं? बिझनेस चालवतोय म्हणजे आपण 4 पैसे कुठून तरी घेतले असतील किंवा आपण कुणाचे काही देणं पण असू शकतो.
काही चार्जेस असतील, काही एक्सपेन्सेस असतील. मग त्याला देणं असेल तर देणं म्हणजे काय असतं? लायबिलिटीज. करेक्ट बेटा. काय असतं? लायबिलिटीज. म्हणजे असेट सोबत तुमच्या बिझनेसमध्ये लायबिलिटी सुद्धा क्रिएट होतात. टर्म्स नंबर 3 लायबिलिटी. लायबिलिटी. ओके. काय सांगू शकता लायबिलिटी म्हणजे काय? करेक्ट. अमाऊंट पेएबल बाय बिझनेस. बिझनेसनं जो पैसा देणं आहे त्याला काय म्हणलं जातं? लायबिलिटीज म्हटलं जातं. अमाऊंट पेएबल बाय बिझनेस. ओके. जसं असेट मध्ये अमाऊंट रिसिवेबल सुद्धा होतं. म्हणजे तुम्हाला कोणाकडून पैसा येणं असेल तर तो असेट मध्ये होता. तर तसंच मग पैसे देणं आहेत म्हणजे ते काय असेल? अमाऊंट पेएबल असेल. तुम्ही आता बाहेरच्या लोकांना पैसे देणं आहात. ओके. सो आता बघा आपण बिझनेस सुरू केला, कॅपिटल इन्व्हेस्ट झालं, असेट खरेदी केले, काही लायबिलिटी जनरेट झाल्या आपल्या. त्यानंतर आता बिझनेस मध्ये तुमचे रेग्युलरचे खर्च सुरू होतील म्हणजेच एक्सपेंडिचर्स. खर्च म्हणजे काय? एक्सपेन्सेस. ओके. चला आता बघूयात आपण एक्सपेन्सेस म्हणजे काय? एक्सपेन्सेस सांगू शकता? एक्सपेन्सेस म्हणजे काय? बिझनेसला लागणारा खर्च म्हणजे एक्सपेन्सेस. बरं अजून काय बेटा? प्रयत्न कर. पहिल्या दिवशी आपले चांगले प्रयत्न चालू आहेत बरं. पहिल्या दिवशी मुलं बोलत सुद्धा नाहीत. तर तुला थोडंसं झालेलं असल्यामुळे बोलतोयस. बोलशील, शिकशील गोष्टी चांगल्या व्यवस्थित. अकाउंट विषय हा खूप म्हणजे तुम्हाला इंटरेस्ट निर्माण होणं गरजेचं आहे फक्त या विषयामध्ये. एकदा का तुम्हाला इंटरेस्ट क्रिएट झाला या सब्जेक्टमध्ये, मग तुम्ही असं म्हणजे म्हणाल की सर पुढचं मी अगोदरच करून येतो. एवढा भारी सब्जेक्ट आहे. कारण प्रॅक्टिकल सब्जेक्ट आहे हा. ओके. सांगू शकता? खर्च म्हणजे काय? अमाउंट स्पेंट बाय बिझनेस. एक्सपेन्सेस म्हणजे काय? अमाउंट स्पेंट म्हणजे काय? खर्च करणे. बरोबर आहे? जो पैसा बिझनेसनं खर्च केलाय कशासाठी? फॉर कॅरिंग डेली बिझनेस ॲक्टिव्हिटीज. तुमच्या बिझनेसच्या रोजच्या ॲक्टिव्हिटीज चालवण्यासाठी जो खर्च केला जातो दॅट इज कॉल्ड एक्सपेन्सेस. अमाउंट स्पेंड बाय बिझनेस फॉर कॅरिंग डेली बिझनेस ॲक्टिव्हिटीज. फॉर कॅरिंग डेली बिझनेस ऍक्टिव्हिटीज म्हणजे बिझनेसचे रोजचे व्यवहार चालवण्यासाठी जो खर्च केला होता त्याला काय म्हणतो आपण? एक्सपेन्सेस. मग आता बिझनेस मध्ये नुसता खर्चच करायचा का? नाही, तर इन्कम सुद्धा झाली पाहिजे का नाही? मग पुढची कन्सेप्ट, पुढची टर्म्स काय असेल आपली? इन्कम. सांगू शकता इन्कम म्हणजे काय? करेक्ट. अमाऊंट रिसिव्ड बाय बिझनेस ड्युरिंग द इयर. ग्रॉस अमाऊंट रिसिव्ड इन बिझनेस ड्युरिंग द इयर. वर्षभरामध्ये बिझनेसला जो पैसा आलाय ती काय असणार आहे आपली? इन्कम. बरं इन्कम आणि प्रॉफिट मध्ये फरक आहे का? नक्की फरक आहे. इन्कम मधून खर्च मायनस केले जातात. मायनस केल्यावर जे उरतं तो काय असतो? प्रॉफिट. राहील लक्षात? चला पहिले इन्कम म्हणजे काय बघून घेऊयात आपण. टोटल अमाऊंट रिसिव्ड बाय बिझनेस. टोटल अमाऊंट रिसिव्ड बाय बिझनेस ड्युरिंग अ फिनान्शियल इयर. ड्युरिंग अ फिनान्शियल इयर म्हणजे वर्षभरात बिझनेसला जो पैसा आलाय ती काय असणार आहे? तुमची इन्कम असणार आहे. चला मग आता इन्कम झाली. पुढे जाऊयात आपण. नेक्स्ट कन्सेप्ट प्रॉफिट काय असतो बघूयात. बऱ्याच गोष्टी आहेत. सोबत सोबत आपण आता प्रॉफिट बघूयात. काय असतो प्रॉफिट म्हणजे काय? आता तुम्हाला जस्ट हिंट दिली होती मी. मला सांगा बिझनेसमध्ये इन्कम जास्त असल्यावर प्रॉफिट होतो का खर्च जास्त असल्यावर? इन्कम. काय जास्त असली पाहिजे बिझनेसमध्ये? इन्कम जास्त असली पाहिजे. तर त्या टाइमला आपल्या बिझनेसला काय होणार आहे?
प्रॉफिट होणार आहे. सो सिंपली प्रॉफिट म्हणजे काय सांगायचं झालं तर एक्सेस ऑफ इन्कम. एक्सेस ऑफ इन्कम. मला सांगा एक्सेस म्हणजे काय? जास्त आहे. एक्सेस म्हणजे काय? जास्त. तुमची इन्कम जास्त आहे. एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेन्सेस. ओव्हर एक्सपेन्सेस म्हणजे खर्चापेक्षा तुमची इन्कम काय असेल? जास्त असेल तर तेव्हा त्या टाइमला बिझनेसला काय होतो बेटा? प्रॉफिट होतो. आता फक्त प्रॉफिटच होतो का? बिझनेसला लॉस सुद्धा होऊ शकतो. मग आता लॉसची डेफिनेशन काय सांगू शकता? एकदम शॉर्टकट मध्ये बघतोय बेटा आपण. आता या गोष्टी आपण डिटेल मध्ये बघणार आहोत मध्ये. प्रॉफिटचे टाइप्स, इन्कमचे टाइप्स, असेटचे टाइप्स, लायबिलिटीचे टाइप्स सगळ्या गोष्टी आपण डिटेल मध्ये बघूयात. बट सध्या सांगायचं आपल्याला शॉर्टकट मध्ये. लॉस म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय लॉस? करेक्ट. उलट करायचंय तुम्हाला फक्त आता. जसं एक्सेस ऑफ इन्कम होतं आता तसं काय करावं लागेल आपल्याला आता? एक्सेस ऑफ एक्सपेन्सेस म्हणजे तुमचे खर्च जास्त आहेत. कशापेक्षा? इन्कम पेक्षा तुमचे खर्च जास्त राहतील. एक्सेस ऑफ एक्सपेन्सेस ओव्हर इन्कम्स. एक्सेस ऑफ एक्सपेन्सेस ओव्हर इन्कम म्हणजे तुमच्या इन्कम पेक्षा तुमचे खर्च जास्त असतील तर बिझनेसला काय होणार आहे हो तुमच्या? लॉस होणार आहे. ओके. आता बघा आपण जनरली आता हे नगदी व्यवहार सगळे बघितले. पण ना बिझनेसमध्ये उधारी सुद्धा ट्रान्झॅक्शन होतात. बिझनेस हा कम्प्लीट कॅश बेसिसवर चालतो का? नाही चालत. कॅश आणि क्रेडिट दोन्ही बेसिस अक्रुअल सिस्टीम म्हणतो आपण त्याला म्हणजे दोन्ही सिस्टीम मध्ये बिझनेस चालवावा लागतो. मग जेव्हा बिझनेस मध्ये उधारी ट्रान्झॅक्शन होतात ना तेव्हा काही कन्सेप्ट येतात. त्या कन्सेप्ट म्हणजे जसं की सन्ड्री डेटर्स किंवा नुसतं डेटर्स शब्द वापरूयात सध्या आपण. डेटर्स. ओके. काय असतं मित्रांनो डेटर्स? करेक्ट. आपल्याला पैसे येणं आहेत बेटा त्याच्याकडून. नावातच दे दिलंय त्याच्या. दे म्हणजे त्याच्याकडून पैसा येणं आहे. आपण मागतोय पैसे त्याला. ओके. डेटर्स एक असा पर्सन असतो ज्या व्यक्तीकडून आपल्या बिझनेस मध्ये पैसा काय आहे? येणं आहे. अ पर्सन फ्रॉम whom? अ पर्सन फ्रॉम whom amount is receivable. अमाऊंट इज रिसिवेबल. काय म्हणते? असा व्यक्ती ज्याच्याकडून आपल्याला पैसे काय आहेत? येणं आहेत. त्या व्यक्तीला काय म्हणलं जाईल? डेटर्स म्हणलं जाईल. आता डेटर्सच्या अपोजिटला काय येतो? क्रेडिटर्स. क्रेडिटर. काय असेल क्रेडिटर म्हणजे आता? सांगू शकता तुम्ही? हं. करेक्ट. ज्या पर्सनला आपण पैसे काय आहोत? देणं आहोत, पेएबल आहोत. पर्सन टू whom अमाउंट इज पेएबल. अ पर्सन टू whom अमाउंट इज पेएबल. बघा इथे अमाउंट काय होती? रिसिवेबल येणं होती. इथे अमाउंट काय आहे? पेएबल. पेएबल म्हणजे काय? देणं आहे. ओके. सो याच्या व्यतिरिक्त अजून काही कन्सेप्ट बघणार आहोत आपण. कन्सेप्ट नंबर 10. हा तुमच्या सगळ्यांचा आवडता आयटम मित्रांनो काय? डिस्काउंट. आवडतो का नाही डिस्काउंट? नक्की डिस्काउंट आवडत नाही असा कोणी व्यक्ती आहे का हो? डिस्काउंट म्हणजे काय? टाइप्स ऑफ डिस्काउंट नंतर शिकूयात आपण. सध्या डिस्काउंट म्हणजे काय सांगा? ओके. म्हणजे डीलर कडून जो डिस्काउंट भेटतो तो. डिस्काउंटला अजून सोप्या शब्दात आपण कन्सेशन म्हणतो. कन्सेशन गिव्हन ॲट द टाइम ऑफ ट्रान्झॅक्शन. व्यवहाराच्या टाइमला जे कन्सेशन जी सूट दिली जाते तिला काय म्हटलं जातं? डिस्काउंट म्हटलं जातं. सोप्या शब्दामध्ये कन्सेशन गिव्हन ॲट द टाइम ऑफ ट्रान्झॅक्शन. कन्सेशन
given at the time of ट्रान्झॅक्शन. ओके. ट्रान्झॅक्शनच्या टाइमला जी सूट दिली जाते, जे डिस्काउंट दिला जातो, दॅट इज कॉल्ड डिस्काउंट. ओके. डिस्काउंटचे टाइप्स आपण नंतर शिकणार आहोत. त्यानंतर पुढची कन्सेप्ट नंबर 11, ड्रॉविंग. काय असतं बरं बाळांनो ड्रॉविंग म्हणजे? व्हॉट इज मीन बाय ड्रॉविंग? काही गेस, अंदाज लागालाय का काही ड्रॉविंग म्हणजे काय? चला बघा, ड्रॉविंग म्हणजे काय असतं, बिझनेसचा ओनर बिझनेस मधून काही घेऊन जात असेल पण स्वतःच्या वापरासाठी. मग त्याने कॅश नेत असेल, त्याने असेट नेत असेल किंवा त्याने गुड्स नेत असेल, बिझनेस मधून त्याने काही नेऊ द्या, स्वतःच्या यूज साठी जर घेऊन जात असेल तर त्याला काय म्हटलं जातं? ड्रॉविंग म्हटलं जातं. एनी असेट, बघा, एनी असेट कॉमा कॅश कॉमा गुड्स टेकन बाय ओनर फॉर पर्सनल यूज, म्हणजे बिझनेसच्या ओनरने बिझनेस मधून पर्सनल यूज साठी जर काही घेऊन जात असेल तर त्याला आपण काय म्हणतो? सॉरी, ड्रॉविंग म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट, गुडविल. नेक्स्ट कन्सेप्ट काय हो? गुडविल. सांगू शकता गुडविल म्हणजे काय? अजून बऱ्याच छोट्या मोठ्या कन्सेप्ट आहेत. आता कसं एकाच याच्यामध्ये आपल्या सगळ्या कव्हर होणार नाहीत. आपण जस्ट आता 12 कन्सेप्ट कव्हर करतोय. गुडविल म्हणजे बिझनेसचं मार्केटमध्ये झालेलं रेप्युटेशन. रेप्युटेशन म्हणजे काय? गुड इमेज. एक चांगलं इमेज, एक चांगलं नाव जर बिझनेसचं मार्केटमध्ये झालेलं असेल तर त्याला काय म्हटलं जातं? गुडविल म्हटलं जातं. रेप्युटेशन ऑफ बिझनेस इन द मार्केट. रेप्युटेशन ऑफ बिझनेस इन मार्केट हे इनटेंजिबल नेचर मध्ये असतं बेटा, दिसत नाही पण याची व्हॅल्यू खूप मोठी असते बिझनेस साठी. ओके. राहतील लक्षात एवढ्या गोष्टी. आता पाठ करायच्या बरं. आज जे शिकवलं ते उद्याच्या क्लासमध्ये तुम्हाला पाठ असलंच पाहिजे, नाही तर क्लासमध्ये बसायचंच नाही. स्वतःचीच काय वाटली पाहिजे? मी सांगणार काय वाटली पाहिजे. हा, म्हणजे आज जेवढं आपण काय फार जास्त शिकवतो का एका दिवशी? नाही, थोड्या थोड्या कन्सेप्ट, पण ती कन्सेप्ट तुमची परफेक्ट झालेली असली पाहिजे. चला तर आता याला लिहून घ्या, एवढं एवढं छापा, नंतर आपण पुढे जाऊया. याच डायग्राम मध्ये लिहून घ्या बेटा आता. म्हणजे आपण नंतर काय करणार आहोत, प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला डिटेलमध्ये लिहून देणार आहोत. सध्या फक्त हे एवढं आता तुम्हाला असं डायग्राम लिहून घ्यायचा आहे. पॉसिबल असेल तर कलर पेन यूज करा. चलो. अजून काही बेसिक टर्म्स आहेत त्या आपण बघणार आहोत. आतापर्यंत आपल्या किती बेसिक टर्म्स झाल्या होत्या? 12. नेक्स्ट बेसिक टर्म 13. ओके. बॅड डेट्स. हा शब्द अगोदर ऐकलाय का तुम्ही? बॅड डेट्स. डेट्स म्हणजे पैसे येणं आहेत हा. असं डेटर्स बघितलं का आपण, येणं होतं. मग तेच डेट्स हा शब्द त्याचा शॉर्ट फॉर्म आहे. ओके. सो इथे शब्द आहे आपला बॅड डेट्स. काय शब्द आहे? बॅड डेट्स. ओके. ह्या कन्सेप्ट अगोदर सुद्धा झालेल्या नाहीये. ओके. थांबा बेटा, लिहायची गडबड नका. ओके. सांगू शकता का बरं बॅड डेट्स म्हणजे काय असतं? आपले डेटर्स होते, पैसे येणं होते आपल्याला, बरोबर आहे का? आपण उधारी माल विकला असेल त्यांच्याकडून कसेच तरी पैसे येणं होते आपल्याला. जर एखाद्या व्यक्तीने आपले पैसे काय केले? बुडवले. एखाद्या व्यक्तीने आपले पैसे काय केले? बुडवले. तर त्या कन्सेप्टला काय म्हटलं जातं? बॅड डेट्स म्हटलं जातं. मग याचं जर शॉर्टकट मध्ये एकदम डेफिनेशन लिहायची झालं तर अमाऊंट नॉट रिकव्हरेबल.
अमाउंट नॉट रिकव्हरेबल टू बिझनेस. म्हणजे आता बिझनेसला हे पैसे काय झालेत, नॉट रिकव्हरेबल म्हणजे काय, पैसे बुडालेत आता ते, याला काय म्हटलं जातं, नॉट रिकव्हरेबल टू दी बिझनेस. ओके, हे झालं बॅड डेट्स मित्रांनो. आता बॅड डेट्स सोबतच अजून एक कन्सेप्ट येते, जवळपास सारख्या कन्सेप्ट आहेत दोन्ही, दोन्हीमध्ये फरक आहे बट जवळपास शब्द वापरलाय मी. ओके, पुढची कन्सेप्ट येते RDD, म्हणजेच रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेट्स. रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेट्स. हे बी सायलेंट असतं, याला डेट्स न म्हणता काय म्हणायचं, डेट्स शब्द वापरायचा, डेट्स. रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेट्स, याला शॉर्टकट मध्ये RDD म्हटलं जातं, RDD, रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेट्स. ओके, आता या बॅड डेट्स आणि RDD मध्ये फरक काय आहे बघा. बॅड डेट्स म्हणजे, पेन बंद करा, नोटबुक बंद करून टाका, प्रॉपर लक्ष इकडे द्या आता फक्त लिहिताना. बॅड डेट्स म्हणजे पैसे काय झाले होते बेटा आपले, बुडाले होते. आणि RDD म्हणजे बघा नावातच काय दिले, त्याच्या डाऊटफुल, पैसे बुडाले नाहीत पण बुडण्याची शक्यता आहे. डाऊट म्हणजे काय, शक्यता आहे बुडण्याची. ओके, मग अकाउंटिंग काय म्हणते, तुमचे जर काही पैसे बुडाले असतील तर त्याला सुद्धा बिझनेसचा लॉस म्हणून दाखवा, आणि तुमचे पैसे बुडण्याची तुम्हाला शक्यता वाटायली ना, की हे पैसे तुमचे बुडू शकतात, त्याला सुद्धा बिझनेसचा काय दाखवा तुम्ही, लॉस दाखवा. समजा इन केस फ्युचर मध्ये ते पैसे परत परत भेटले तेव्हा प्रॉफिट दाखवू शकता म्हणतात, पण आज त्याला काय दाखवा तुम्ही, लॉस दाखवा. मग इथे काय लिहू शकतो आपण, पॉसिबिलिटी टू नॉट रिकव्हरेबल. इथं काय म्हणले, डायरेक्ट नॉट रिकव्हरेबल शब्द वापरला होता, इथं पॉसिबिलिटी शब्द वापरलाय. बुडाले का नाही, पण बुडण्याची काय आहे, शक्यता आहे. पॉसिबिलिटी टू नॉट रिकव्हरेबल म्हणजे पैसे वसूल होण्याची शक्यता काय आहे, खूप कमी आहे. ओके, त्यानंतर अजून काही कन्सेप्ट शिकायचे आपल्याला. कन्सेप्ट नंबर 15, बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट, पुढची कन्सेप्ट काय आहे बाळांनो, बँक ओव्हरड्राफ्ट. माहिती आहे, ऐकलाय शब्द अगोदर कधी हा बँक ओव्हरड्राफ्ट, नाही. फॉर एक्झाम्पल, तुझं कोणत्या बँकेत अकाउंट आहे, SBI मध्ये. अकाउंटला किती पैसे आहेत, खरे खरे सांगू नको हा, किडनॅप करतील संध्याकाळी. खोटे खोटे, किती आहेत पैसे अकाउंटला, 1000 आहेत. ओके, समजा फॉर एक्झाम्पल तुला काय 2000 रुपयाची गरज पडली, यू वॉन्ट 2000, किती रुपयाची गरज आहे तुला, 2000 रुपयाची. तू जर समजा सकाळी सकाळी बँकेत गेला, तुला 2000 देतील. तुझ्या अकाउंट मध्ये किती पैसे आहेत, 1000 आहेत. बट बेटा हेच जर ना तुझं बिझनेसचं अकाउंट असतं, तुझं कोणतं अकाउंट आहे, सेव्हिंग अकाउंट आहे, बरोबर आहे. 2 अकाउंट असतात बेटा बँकेमध्ये, सेव्हिंग अकाउंट आणि करंट अकाउंट असतं. मग जर तुमचं बँकेमध्ये जर करंट अकाउंट असेल, तुमचं जर बिझनेसमॅननी ओपन केलेलं अकाउंट असेल, तर बिझनेसमॅनच्या अकाउंट्सवर म्हणजे करंट अकाउंटवर बँक एक फॅसिलिटी देते. बँक काय करते, तुमचे जेवढे अकाउंटमध्ये पैसे आहेत का, त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा पैसे देते तुम्हाला. ओव्हरड्राफ्ट, ड्राफ्ट म्हणजे पैसे काढून घेणे, आणि ओव्हर म्हणजे काय, जास्त काढून घेणे. म्हणजे बँक म्हणते तुम्हाला एक टेम्पररी लोन दिलं जातं, हा शॉर्ट टर्म लोन असतं आहे, 15 दिवसापासून 60 दिवस, काय 90 दिवस, 60 दिवसाचा काहीतरी पिरियड आहे याचा. ओके, हा 60 दिवसाचा पिरियड आहे. म्हणजे तुम्हाला शॉर्ट टर्म साठी पैशाची गरज भागवण्यासाठी बँकेने दिलेली एक फॅसिलिटी आहे, आणि त्या फॅसिलिटीला काय म्हटलं जातं, बँक ओव्हरड्राफ्ट. ओके, फॅसिलिटी गिवन बाय बँक, फॅसिलिटी given by bank to current account holders. Current account holders to withdraw excess amount. Excess म्हणजे काय बेटा, जास्त, तुमची जेवढी अकाउंट मध्ये आहे त्याच्यापेक्षा जास्त पैसे विड्रॉ करण्याची फॅसिलिटी दिली जाते. बट ही फॅसिलिटी फक्त आणि फक्त कुणाला दिली जाते, करंट अकाउंट होल्डर्सलाच दिली जाते. ओके, सेव्हिंग वाल्यांना ही फॅसिलिटी दिली जात नाही.
पुढे जाऊयात बेटा. आता पुढची कन्सेप्ट असेल आपली कन्सेप्ट नंबर 16. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. बेटा एक्सपेन्सेस म्हणजे काय बघलो आपण जस्ट थोड्या वेळापूर्वी. एक्सपेन्सेस म्हणजे काय खर्च. मग आउटस्टँडिंग म्हणजे काय हा राहिलेला. ओके बघा आउटस्टँडिंग म्हणजे पेमेंट पेंडिंग आहे. खर्च झालाय बट अजून त्याची पेमेंट केलेली नाहीये. याला म्हणतात आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. म्हणजे अमाऊंट इनकर्ड किंवा एक्सपेन्सेस इनकर्ड बट नॉट पेड. खर्च झालाय पण अजून त्याची पेमेंट झाली आहे का झाली नाही. एक्सपेन्सेस इनकर्ड but not paid yet. YET म्हणजे सध्या आत्ताच्या सिच्युएशनला त्याची पेमेंट केलेली आहे का नाहीये. ओके जसं मित्रांनो आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असतो तशी आउटस्टँडिंग इन्कम सुद्धा असते. आउटस्टँडिंग इन्कम्स. आउटस्टँडिंग इन्कम्स. बस सिंपल आहे. आउटस्टँडिंग खर्च म्हणजे खर्च झालाय देणं बाकी आहे. आउटस्टँडिंग इन्कम म्हणजे काय हो इन्कम झाली आहे येणं बाकी आहे. इन्कम. ओके इन्कम अर्न बट नॉट रिसिव्ड. म्हणजे इन्कम झाली आहे पण अजून पैसे आलेत का हो त्याचे नाही. बट नॉट रिसिव्ड एट. ओके बघा जसं खर्च झाला होता देणं बाकी होता तसं काय होतं कधी कधी आपण ऍडव्हान्स मध्ये खर्च देऊन टाकतो. ऍडव्हान्स मध्येच पैसे काय करतो पेड करून टाकतो. याला म्हणतात प्रीपेड एक्सपेन्सेस. प्रीपेड एक्सपेन्सेस. नावातच दिले ना प्रीपेड. फ्री म्हणजे काय ऍडव्हान्स. फ्री म्हणजे काय ऍडव्हान्स. आपण ऍडव्हान्स मध्येच त्यांचे पैसे काय केलेत देऊन टाकलेत. म्हणजे जर एखाद्या वेळेस काय होतं बिझनेस मध्ये पुढच्या पिरियडचे पुढच्या वर्षीचे पैसे आताच देऊन टाकले जातात. समजा एखादा ऍडव्हर्टाइजमेंट वाला म्हणला तुम्ही एका वर्षीचे जर पैसे दिले तर तुम्हाला 10,000 खर्च येईल पण तुम्ही 3 वर्षाचे एकदा दिले तर तुमचं मी 25,000च करेल. मग आपण काय विचार करेल 5,000 वाजतायत आपले आपण 3 वर्षाचे पैसे एकदा देऊन टाकेल त्याला. म्हणजे पुढच्या पिरियडचे पैसे जर तुम्ही आताच दिले असतील तर त्याला काय म्हटलं जातं प्रीपेड एक्सपेन्सेस. अमाऊंट पेड फॉर नेक्स्ट पिरियड. शॉर्टकट मध्ये बघतोय फक्त आपण इथे आता अमाऊंट पेड फॉर नेक्स्ट पिरियड. अमाऊंट पेड फॉर नेक्स्ट पिरियड. ओके जसं मित्रांनो इन्कम झाली होती येणं बाकी होती तसं कधी कधी काय होतं पुढच्या वर्षीची इन्कम तुम्हाला आताच येते. कधीची इन्कम पुढच्या वर्षीची इन्कम तुम्हाला आताच येते. एखादा व्यक्ती काय म्हणतो ऍडव्हान्स मध्ये एखादा कस्टमर असेल तुमचा ऍडव्हान्स मध्ये पैसे देऊन टाकतो तुम्हाला पुढच्या वर्षीचे सुद्धा. मग याला म्हणतात इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स. इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स. इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स. ओके बघा सिंपल लँग्वेज मध्ये सांगायचं झालं तर अमाऊंट रिसिव्ड फॉर नेक्स्ट पिरियड. जसं इथं ऍडव्हान्स मध्ये खर्च दिला होता अमाऊंट पेड फॉर नेक्स्ट पिरियड होतं. इथे आपल्याला पैसा येणार आहे मग अमाऊंट रिसिव्ड फॉर नेक्स्ट पिरियड असेल. अमाऊंट रिसिव्ड फॉर नेक्स्ट पिरियड. ओके त्यानंतर टर्म्स नंबर 20 डिप्रिशिएशन. ही सुद्धा कन्सेप्ट तुम्हाला पुढे चलून खूप कामाला येणार आहे. डिप्रिशिएशन सांगू शकता का हो काय असतं डिप्रिशिएशन म्हणजे. व्हॉट इज मीन बाय डिप्रिशिएशन. नाही
डिप्रिशिएशन म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल तुमची एखादी ॲसेट आहे. एक्झाम्पल घेऊयात आपण, की तुम्ही बसलेला डेस्क आहे. एक डेस्क आपण 8,000 ला घेतला. किती रुपयाला घेतला? 8,000 ला 4 वर्षापूर्वी. आज मला विकायचा आहे. 8,000 ला घ्याल तुम्ही? का घेणार नाही? वापरलं, यूज झाला. यूज झाल्यामुळे त्याची किंमत काय झाली? कमी झाली. मग यूज झाल्यामुळे तुमच्या असेटची जी किंमत कमी होते, त्या कन्सेप्टला काय म्हटलं जातं? डिप्रिशिएशन म्हणजे रिडक्शन किंवा डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ असेट ड्यू टू कंटिन्युअस यूज. तसे बरेच रिझन आहेत. आपण बेसिक रिझन बघतोय कंटिन्युअस वापरल्यामुळे. रिडक्शन इन द व्हॅल्यू ऑफ असेट. रिडक्शन इन द व्हॅल्यू ऑफ assets ड्यू टू म्हणजे कारण सांगाले हा. ड्यू टू कंटिन्युअस यूज. कंटिन्यू तिचा वापर झाल्यामुळे त्या ॲसेटची किंमत काय झाली आहे बेटा? रिड्यूस म्हणजे कमी झाली आहे. तर या कन्सेप्टला काय म्हटलं जातं? डिप्रिशिएशन. डन आहे. टोटल किती कन्सेप्ट झाल्या तुमच्या? 20 कन्सेप्ट. 20 कन्सेप्ट राहतील लक्षात आज. म्हणजे उद्या, आज पहिलाच दिवस होता, उद्या जे नवीन विद्यार्थी येतील का त्यांच्यावर तुमचं इम्प्रेशन पडेल. कधी? तुम्ही या कन्सेप्ट पाठ करून आलेले असाल तरच पडेल. ओके. प्लस तुम्हाला 3 बेसिक रूल शिकवले होते आपण, पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट. देन या 20 कन्सेप्ट एवढ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. हा अकाउंटचा क्लास इथेच संपेल. पुढचा क्लास तुमचा थेरीचा असेल. थेरीचा क्लास झाल्याच्या नंतर तुमचा मॅथचा क्लास शेवटचा असेल. ओके. भेटूयात उद्या मग ठीक सकाळी 9:10 शार्प 9ला नाही, 9:10 आपला क्लास सुरू होईल. आता हे तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. चला, झूम करायचे का? दिसतंय बेटा व्यवस्थित? चला.